12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। या भाविकांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वर बस स्थानकाचे काम पूर्ण करण्यात आले असून दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पासून बस सेवा सुरळीत सुरू करण्यात आली आहे। या बस स्थानकाचा शुभारंभ इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामन दादा खोसकर यांच्या हस्ते झालाय। पहाडी दौऱ्यात त्यांनी बस स्थानकाला भेट दिली आहे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ बस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले। या कार्यक्रमाला संपत नाना सकाळे, बैरू मुळाने, शांताराम बागुल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर, विश्वस्त स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम कडलक, त्रिवेणी तुंगार सोनवणे, प्रवीण शिरसाट, कल्पेश कदम, हिमांशु देवरे, प्रशांत बागडे, जयराम भोंडे यांसह परिवहन महामंडळाचे अधिकारी, स्थानिक सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नवीन बस स्थानकामुळे भाविकांना तसेच ग्रामीण प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।